मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी माझ्या गावी चालले, तर मी माझ्या सासरी आले होते आणि खास मी जत्रेसाठी इथे आले होते, कारण पाडव्याच्या दिवशी ना आमच्या गावची जत्रा असते आणि आज तीच जत्रा आम्ही फिरायला आलो होतो. आणि खरं सांगू का, गावातली जत्रा म्हणजे ना फक्त जत्रा नसते बरं का, ती आठवणीचा ना एक उत्सव असतो. चला मग, आज मी माझ्या गावची जत्रा तुम्हाला फिरवते आणि त्यासोबतच माझ्या काही लहानपणीच्या आठवणी जत्रेतल्या ना त्या तुमच्यासोबत शेअर करते. खरं सांगू का, लहानपणीची जत्रा म्हणजे ना फक्त खेळणी, बांगड्या, वेगवेगळ्या खाऊ खाणं, वेगवेगळी ज्वेलरी खरेदी करणं, ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करणं जत्रेत जाऊन ना हीच जत्रा असायची माझ्यासाठी. पण या जत्रेत येऊन ना मी एक खूप छान गोष्ट पाहिली, ते म्हणजे हे सोंग. सोंग म्हणजे ना ही एक पारंपरिक कला आहे. यामध्ये लोक देव देवता, राक्षस, राजा, विदूषक अशा वेगवेगळ्या रूपात तयार होतात. रंगीत कपडे, मोठे मुकुट, चेहऱ्यावर रंग आणि काही सोंगांना खूप भयंकर दिसतात आणि काही सोंगांना खूप मजेशीर सुद्धा असतात. ह्या सगळ्या पारंपरिक कला ना कुठेतरी लुप्त होत चालल्यात आणि सिटी मधल्या ना यात्रेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ना बघायला मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या कला बघायच्या असतील ना तर एकदा गावच्या जत्रेत ना नक्की यायला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मी कधीच ना ह्या आकाश पाळण्यामध्ये बसलेली नाहीये, कारण मला हाईटची एवढी प्रचंड भीती आहे. पण ह्या वेळेस ना प्रकाश होता सोबत आणि सगळ्यांनी मला हट्ट केला, त्यामुळे मी बसले आणि खरंच मला ना खूप मज्जा आली आणि वरतून ना जत्रा खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर आम्ही एक छोटीशी खरेदी केली, तो म्हणजे हा फोन. आणि मला माहित नाही प्रकाशने हा फोन का खरेदी केलाय. त्यानंतर आम्ही जितू भाऊ आणि त्यांच्या फॅमिलीला भेटलो, त्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो होतो. तर असा होता माझ्या गावाकडच्या जत्रेचा अनुभव. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाय.